आपण लाईव्ह डेमोच्या माध्यमातून बघूया की कशा पद्धतीमध्ये जो आहे हा पाण्याचा pH आपल्याला मोजायचा आहे आणि कशा पद्धतीमध्ये तो आपण ॲडजस्ट करू शकतो। म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली पाण्याचा pH जो आहे आपल्याला त्या ठिकाणी 8.2 पर्यंत आलेला आहे। 8.2 8.3 एक साधारण अर्धा मिनिट जे आहे आपण पाण्यामध्ये। सर्व शेतकरी मित्रांनो नमस्कार। डाळिंब शेतीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुशांत सुर्वे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपण वेळोवेळी जे आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून फवारणीच्या पाण्याचे महत्त्व जे आहे म्हणजे फवारणीच्या पाण्याचा pH जो आहे हा फार महत्त्वपूर्ण असतो फवारणी करताना। कारण अनेक वेळा जर पाण्याचा pH हा जास्त प्रमाणामध्ये असेल तर फवारणीचे अपेक्षित असे रिझल्ट जे आहे हे आपल्याला मिळत नाही। तर यासाठी आपण वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे आहे व्हिडिओ प्रसारित केलेले आहे। शिवाय आपल्या डाळिंब वार्ता अंक जो आहे तर त्यामध्ये आपण कोणत्या औषधांची कार्यक्षमता ही किती दिवस टिकून राहते जर pH वाढत गेला तर त्याविषयीचा व्हिडिओ त्याविषयीची माहिती देखील जी आहे आपण डाळिंब वार्ता अंकामध्ये जे आहे प्रक्षेपित केलेले आहे। म्हणजे कॅप्टॉपसारखं जर बुरशीनाशक आपण घेतलं की जे 7 pH असताना जर तुम्ही फवारलं, फवारणीच्या पाण्याचा pH 7 असताना तर त्याचा रिझल्ट जो आहे आपल्याला अगदी 9-10 दिवसापर्यंत भेटतो। जर तोच pH जो आहे आपला 8 पर्यंत आला तर त्याचा रिझल्ट जो आहे अगदी 4 दिवसावर येतो आणि तोच pH जर आपला 8.5च्या पुढे असेल तर त्याचा रिझल्ट जो आहे आपल्याला अगदी 2.5 दिवसापर्यंत येतो। म्हणून जो आहे फवारणी करत असताना आपल्याला बुरशीनाशकांच्या बाबतीत तर ठीक आहे, पण कीटकनाशकांचे रिझल्ट जर आपल्याला अपेक्षित प्रमाणामध्ये भेटत नसतील, म्हणजे फवारणी तर आपण चांगल्या पद्धतीमध्ये घेतोय, चांगल्या ब्रँडची घेतोय, पण मावा जात नाही, थ्रिप्स जात नाही किंवा अळी जात नाही, अशा जर समस्या असतील तर पाण्याचा pH जो आहे आपण नक्की चेक करून बघितला पाहिजे। तर आजचा जो व्हिडिओ आहे हा आपण लाईव्ह डेमोच्या माध्यमातून बघूया की कशा पद्धतीमध्ये जो आहे हा पाण्याचा pH आपल्याला मोजायचा आहे आणि कशा पद्धतीमध्ये तो आपण ॲडजस्ट करू शकतो। तर आता आपल्याकडे जे आहे हे HM डिजिटलचं pH मीटर आहे। आपल्याला आपल्या ग्रुपमधल्या अनेक शेतकऱ्यांना माहीत असेल की मागील 1-2 ते 3 वर्षापासून जे आहे ग्रुपमधल्या अनेक शेतकऱ्यांना आपण हे मीटर जे आहे हे दिलेलं आहे आणि 1 वर्षाची वॉरंटी आहे, सोबत कॅलिब्रेशन लिक्विड आहे, इलेक्ट्रोड स्टोअर सोल्युशन आहे आणि रफ टफ जे आहे असा pH बल्ब त्याचा आहे। चायना मीटरमध्ये काय होतं, हे मीटर जे आहे आपल्याला स्वस्तात भेटतं, पण बऱ्याच वेळा हा बल्ब जो आहे हा ब्रेक होतो किंवा मग याच्यासोबत जे आहे आपल्याला कॅलिब्रेशन लिक्विड त्या ठिकाणी भेटत नाही। त्यामुळे मग मीटर जे आहे आत्ता एखाद्या पाण्याचा pH एक्स अमाऊंट दाखवतं आणि नंतर कालांतराने सारखं वापरून जो आहे त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन येत चालतं। मग त्यावेळेस त्याची सर्व्हिसिंग करण्यासाठी जे आहे कॅलिब्रेशन लिक्विडची आपल्याला गरज असते आणि ते कॅलिब्रेशन लिक्विड वगैरे जे आहे हे बॉक्स याच्यासोबत येतो। त्या बॉक्समध्ये जे आहे कॅलिब्रेशन लिक्विड येतं, इलेक्ट्रोड स्टोअर सोल्युशन येतं। तर आता हा मी मगाशी सांगितलं तसं आपला हा 200 लिटरचा बॅरल आहे। या 200 लिटरच्या बॅरलमध्ये 200 ग्रॅम आपण औषध म्हणूया, तर हे जवळपास 99% पाणीच आहे आणि 1% त्या तुलनेमध्ये औषध असतं। म्हणून त्या 99%ची क्वालिटी जर आपण उत्तम ठेवली तर आपल्याला जे 1% आहे त्याचे रिझल्ट आपल्याला भेटतं। पण हे जर 99% जर खराब असेल तर मग आपलं 1% औषध जे आहे 200 ग्रॅम तुम्ही कितीही महागाचं असलं तर त्याचं अपेक्षित असा रिझल्ट जो आहे आपल्याला भेटत नाही। तर आता या ठिकाणी आपण बघूयात की पाण्याचा pH जो आहे मी सांगितलं तसं मीटर ऑन करायचं या ठिकाणी आणि ऑन केल्यानंतर जे आहे या झाकणाच्या लेवलपर्यंत जे आहे मीटर त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडवायचं, डीप करायचं आहे। तर आपल्याला इथे जो आहे हा पाण्याचा pH त्या ठिकाणी दिसत असेल। आता हा 8.6चा pH जो आहे आपल्याला या ठिकाणी दिसतो। थोडंसं मीटर हलवून घेऊयात आपण आणि थोडंसं स्टेबल होऊन देऊयात, म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली पाण्याचा pH जो आहे आपल्याला त्या ठिकाणी 8.2 पर्यंत आलेला आहे। 8.2 8.3 एक साधारण। तर मित्रांनो, आता आपण जो आहे ना ट्रॅक्टर चालू करूया त्या ठिकाणी। ओके, तर आपण या ठिकाणी जो आहे रिव्हर्स ट्रॅक्टरचं ब्लोअर चालू केलेला आहे। रिव्हर्स जे आहे रिव्हर्स आहे मी या ठिकाणी चालू केलेला आहे। ओके, आपण बघू शकता त्या ठिकाणी रिव्हर्स चालू केलेला आहे। आता आपण काय करूया की आवाज थोडासा या ठिकाणी कमी होऊ शकतो। मी आता यामध्ये काय करतोय, मी यामध्ये जे आहे आपलं 20 मिली जे आहे आपण बघू शकतो की 20 मिलीपर्यंतचं प्रथम 7.0 घेतलेलं आहे। आता 8.2चा pH होता, आपण यामध्ये ते थोडं टाकूया, व्यवस्थित मिक्स करून देऊया। ते 10 मिली मी या ठिकाणी टाकलेलं आहे। आता 10 मिलीमध्ये pH किती कमी झाला आपण बघूयात।
मीटर जे आहे माझ्याकडे आहे, परत मी यामध्ये ते डिप करतो. 8.2चा pH त्या ठिकाणी होता, मग असे 8.2 8.1चा pH होता. आता व्यवस्थित पद्धतीमध्ये आपण ते मिक्स करून घेऊया. आता हा pH जो आहे हा 7.9 वर आलेला आहे, असे 8.1 होता. रेग्युलर जे pH बॅलन्सर आहे त्याचं प्रमाण साधारणतः 1 मिलीचं असतं. आपल्या याच्यासाठी साधारण 40 ते 60 मिलीचं pH बॅलन्सर आपल्याला त्या ठिकाणी लागू शकतं. तर आता 7.9 वर आलेला आहे, म्हणजे 7.8 वर आलेला आहे. ठीक आहे, आपण आता 10 मिली टाकलेलं आहे, अजून 10 मिली आपण यामध्ये मिक्स करूया. ते आणखी 10 मिली जे आहे मी यामध्ये टाकतो. आता 20 मिली जे आहे टोटल आपण टाकलेलं आहे. 20 मिली प्रथम 7.0. आता आपण परत पाण्याचा pH जो आहे हा चेक करूया. .1 वर pH होता हा. तसे 7.9 वर आलेला आहे. आता 7.7. लोअरचा जो आहे आपण या ठिकाणी रिव्हर्स चालू केलेला आहे, त्यामुळे चांगल्या पद्धतीमध्ये ते मिक्स होईल. आता आणखी जे आहे म्हणजे 200 लिटरसाठी 20 मिलीचं आपण फक्त प्रमाण टाकलेलं होतं. तर 200 लिटरला 20 मिली टाकल्यानंतर जे आहे आपण बघूया या ठिकाणी 7 पॉईंट होल्डचं बटन दाबतो. आता होल्डचं बटन मी दाबून वरती घेतलेलं आहे मीटर, म्हणजे आपल्याला इथे लक्षात येईल की या ठिकाणी जो आहे 8.1 वरून मला आकडा दिसत असेल तर 7.6 पर्यंत जो आहे हा pH त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे फक्त 20 मिली टाकलेलं आहे आपण 200 लिटरसाठी 20 मिली. तर अजून आपण जे आहे थोडंसं प्रमाण त्याचं वाढवूया pH बॅलन्सरचं. मी परत एकदा जे आहे pH बॅलन्सर थोडंसं टाकतो. त्यामध्ये आपण 200 लिटरसाठी आत्ताशी फक्त 20 मिली टाकलेलं आहे. तर मित्रांनो अजून जे आहे अजून मी 20 मिली या ठिकाणी घेतलेलं आहे. थोडंसं कमी आहे, 20च्याही लेवलपेक्षा कमी आहे. आपण बघूयात आणखी 10 मिलीपर्यंत जे आहे आपण टाकूया. ओके, थोडंसं कमी होतं त्यामुळे मी टाकलेलं आहे 10 मिली. आता टोटल जे आहे आपण 200 लिटरसाठी आत्ता 30 मिलीचं फक्त सोल्युशन टाकलेलं आहे आपण. आणि आपण बघूया की आता 8.2 वर जो pH होता सुरुवातीला, तर तो आता कितीपर्यंत आलेला आहे. ओके, 7.5 पर्यंत आलेला आहे हा. ला स्टेबल आहे. आणखी राहिलेलं परत 7.4 पर्यंत आलेलं आहे. आणि मी आता हे राहिलेलं जे 10 मिली आहे हे टाकतो. म्हणजे टोटल जे आहे 40 मिली जे आहे आपण टाकूया 200 लिटरला. तर आता हे 200 लिटरसाठी जे आहे आपण 40 मिली टाकलेलं आहे. आता आपण एकदम फायनल चेक करूयात पाण्यासाठी. तर आता हा 7 पर्यंत यायला पाहिजे. 40 ते 50 मिली जे आहे मॅक्झिमम 8.2 वरून 7.0 वर आणायला. .3 पर्यंत आलेला आहे. फायनल आपलं असं कन्सिडरेशन होईल की साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी जे आहे आपण एक 50 मिली जरी मॅक्झिमम टाकलं म्हणजे 8.3च्या pHसाठी मी आपल्याला हे सांगतो की 8.3चा pH जो आहे आपल्या पाण्याचा त्या ठिकाणी होता. आणि 8.3च्या pH साठी जे आहे साधारणतः 50 मिली जे आहे आपण सोल्युशन टाकलं आणि
त्यामध्ये जे आहे 50 मिली सोल्युशन टाकल्यानंतर 8.3चा pH जो आहे त्या ठिकाणी 7.0वर आपल्याला मिळतो आहे. आता मार्केटमध्ये पण अनेक pH बॅलन्सर आहे, अनेक pH मीटर आहे, पण मी सांगितलं तसं pH मीटरची जे आहे आपल्याला वन टाईम घ्यायचं असतं. एकदाच जे आहे इन्व्हेस्टमेंट करा, पण चांगल्यातलं pH मीटर घ्या की जे तुम्हाला ॲक्युरेट रीडिंग दाखवेल. आणि दुसरं जे आहे त्याची ड्युरेबिलिटी ही अधिक असेल. म्हणजे मीटर जे आहे चायना मीटरचे बऱ्याच वेळा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव असेल की साधारण 2 ते 3 महिन्यामध्ये जे आहे आपल्याला फेकून द्यायला लागतात मीटर अक्षरशः, की त्याचा बल्ब जो आहे फुटून जातो. ह्या मीटरची 1 वर्षाची वॉरंटी आहे. अनेक शेतकऱ्यांनी जे आहे हे घेतलेलं आहे आपल्याकडनं. ऑनलाईनही तुम्ही घेऊ शकता, पण ऑनलाईन किंमत त्याची जी आहे ही जास्त आहे. आणि दुसरं जे आहे pH बॅलन्सर मी सांगितलं तसं तुम्हाला 8.3चा pH आपण फक्त 40 ते 45 मिली टाकून 8.3चा pH आपण जो आहे 7.0पर्यंत आणलेला आहे. तसं आणखी एक pH बॅलन्सर बरेच आहे, पण अनेकांचं प्रमाण जे आहे 1 मिलीपर्यंतचं आहे. याचं pH बॅलन्सरचं आपलं जे प्रमाण आहे तर आपण बघितलं तसं की अगदी अर्ध्यालाही कमी आहे. म्हणजे अगदी 0.25 मिलीपर्यंत 0.4 एक साधारणतः अर्धा मिलीच्या खाली जे आहे प्रमाण त्या ठिकाणी आपल्याला आहे. म्हणजे 200 लिटरला आपण फक्त 45 मिली त्या ठिकाणी टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीमध्ये जे आहे 0.3पर्यंतचं जे आहे प्रमाण आपण म्हणूयात की त्याचं आहे. तर त्याच्यामध्ये जे आहे आपली कॉस्टिंग जी आहे चांगल्या पद्धतीमध्ये सेव्ह होतं. मीटर तुम्ही कोणतं वापरा किंवा pH बॅलन्सर कोणतं वापरा, पण पाण्याचा pH जो आहे हा चेक करून नंतर औषधं जे आहे त्यामध्ये मिक्स करू शकता. आता याचं pH आपण 7 केल्यानंतर जे आहे 7.0चा pH आपण त्या ठिकाणी केल्यानंतर आपण यातलं पाणी काढायचं आहे आणि त्यामध्ये औषध आपण जे आहे मिक्स त्या ठिकाणी करू शकतो. आणि ते मिक्स झालेलं औषध जे आहे नंतर आपण स्प्रेसाठी वापरू शकतो. तर आजचं हे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन होतं. आपलं मीटर जे आहे परत कॅलिब्रेशन कसं करायचं याचा सेपरेटली व्हिडिओ जो आहे आपल्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहे. तर तिथेही तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आता या व्हिडिओमध्ये काही आपल्याला शंका असतील, काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये जे आहे तुम्ही नक्की विचारू शकता. धन्यवाद.